नमस्कार, आपण पाहत आहात विश्वात्मक लोकस्वामी वार्ता न्यूज। महाराष्ट्रातल्या कोल्हापूरमध्ये सेक्युलरवादी मुस्लिम फ्रंट या संस्थेने त्या ठिकाणी बॅनर लावलेले आहेत आणि हे जे बॅनर आहेत त्या बॅनरवरती त्यांनी असं म्हटलेलं आहे, अब बात हिस्सेदारी की, आणि यातून त्यांनी येणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये 15% जागांचं आरक्षण मुसलमानांना मिळावं अशा प्रकारची मागणी केलेली आहे। मुळात प्रश्न आहे तो की विधानसभेच्या आणि लोकशाहीच्या निवडणुकीमध्ये हिस्सेदारीचा विषय आला कुठून या ठिकाणी? आणि हिस्सेदारीचा विषय असेल तर पाकिस्तानचा हिस्सा तुम्ही अगोदरच मिळवलेला आहे। असं असताना 15%चं आरक्षण मुस्लिम सीटसाठी मागितलं जातंय। ही चूक 1926 साली भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी केली होती। त्यावेळी देखील त्या काळातल्या मुस्लिम संघटनांनी ही मागणी केलेली की आमची लोकसंख्या 25 ते 26%, त्यामुळे आम्हाला 26% जागांचं आरक्षण पाहिजे। आणि तत्कालीन ब्रिटिश सरकारने त्यांची ही मागणी पूर्ण केली आणि याचा परिणाम असा झाला की 26%च्या जागांच्या आरक्षणामधून पाकिस्तानची निर्मिती 1947ला झाली। म्हणजे 1926ला 26% आरक्षित जागांची मागणी झाली आणि काही वर्षांमध्येच आपण बघतोय की पाकिस्तानच निर्माण झालं। त्यामुळे भारतातून पुन्हा दुसरा पाकिस्तान निर्माण करण्याचं हे षडयंत्र आहे का, अशा प्रकारचा प्रश्न या मागणीतून निर्माण होतो आणि म्हणून हिंदू जनजागृती समितीचा अशा प्रकारच्या मागणीला पूर्णपणे विरोध आहे। अब बात हिस्सेदारी की अशा प्रकारची कुठली मागणी असणार नाही। लोकशाहीमध्ये जो कोणी निवडून येतो तो प्रतिनिधी असतो आणि म्हणून मुसलमानांचेच प्रतिनिधी हवेत अशा प्रकारची मागणी लोकशाहीमध्ये करणं संपूर्णपणे चुकीचं आहे आणि यामुळे आमचा या मागणीला पूर्णपणे विरोध आहे। शासनाने अशी मागणी करणाऱ्यांच्या विरुद्ध कारवाई केली पाहिजे अशी आमची मागणी आहे।